नमस्कार. धर्मध्वज न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता पाहूयात एक धार्मिक बातमी. सत्कर्म करणाऱ्यांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन श्री दत्त गवई ज्ञानमाऊली यांनी केले. शिवलक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज दत्त पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना दत्त गवई ज्ञानमाऊली बोलत होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. राघवेंद्र नगर येथील निवृत्त महानगरपालिका अधिकारी श्रीमंत आमने यांच्या निवासस्थानी हा भक्तिमय सोहळा बुधवारी पार पडला. सर्वांना 1 मिनिटे ध्यान करायला लावले असता उपस्थितांना वेगवेगळे अनुभव आले. काहींना श्री दत्त महाराज तर काहींना श्री स्वामी समर्थ, गोमाता, ओंकार स्वरूप दर्शन झाले. एकंदरीत उपस्थित सर्वांना सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. प्रत्येकाला चैतन्य मिळाल्याची अनुभूती झाली. यावेळी राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर समितीचे भानुदास सूर्यवंशी, संजय जाधव, हनुमंत मोतीबनी, दत्तात्रय लाळसंगी, राजशेखर कटारे, गुणापुरे, दीपाली कुलकर्णी, बसवराज विंचुरकर, महानगरपालिका निवृत्त सहाय्यक आयुक्त सिद्धराम खेडगीकर, निवृत्त बँक अधिकारी विश्वनाथ आमने तसेच शिवलक्ष्मी प्रतिष्ठानचे परिवार व भक्त उपस्थित होते.